नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक स्वागत. आज आपण इंग्रजी विषयातील प्रोनाऊन हा घटक अभ्यास करणार आहोत, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये सर्वनाम असे म्हणतो. सर्वप्रथम आपण प्रोनाऊन म्हणजे काय हे पाहू. तर प्रोनाऊन म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी म्हणजे पुन्हा पुन्हा नाम वापरण्याची आवश्यकता नाही आपण जर प्रोनाऊन वापरलं. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी म्हणजे नामाच्या ठिकाणी जो वापरला जाणारा शब्द आहे त्याला सर्वनाम म्हणतात, म्हणजेच प्रोनाऊन असे म्हणतात. उदाहरण आपण पाहू. राजू इज गुड बॉय. राजू 2 वेळा वापरलेला आहे. याचा आपण प्रोनाऊन कसं वापरू शकतो ते खाली उदाहरण दिलेलं आहे. राजू इज गुड बॉय. ही हेल्प्स द फ्रेंड. ही हे काय आहे या ठिकाणी वापरलेलं राजूच्या ऐवजी म्हणजेच नामाच्या ऐवजी जो शब्द वापरलेला आहे त्याला आपण सर्वनाम असे म्हणतोच, म्हणजे प्रोनाऊन. ही काय आहे? प्रोनाऊन आहे. तर आपण पुढे पाहू. काइंड्स ऑफ प्रोनाऊन. काइंड्स ऑफ प्रोनाऊन म्हणजे प्रोनाऊनचे काय आहेत? सर्वनामाचे प्रकार आहेत. सर्वनामाचे प्रकार कोणकोणते आहेत? तर पर्सनल प्रोनाऊन म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच दर्शक सर्वनाम, इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम, रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंधी सर्वनाम, इंडेफिनाइट प्रोनाऊन म्हणजे अनिश्चित सर्वनाम, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन म्हणजे विभाजक सर्वनाम आणि रेसिप्रोकल प्रोनाऊन म्हणजे परस्पर संबंधदर्शक सर्वनाम. अशा प्रकारे सर्वनामाचे प्रकार आहेत त्याला आपण काइंड्स ऑफ प्रोनाऊन असे म्हणतो. तर याचे एक एक प्रकार आपण पाहू. तर सर्वप्रथम आपण पाहू पर्सनल प्रोनाऊन. पर्सनल प्रोनाऊन म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम. तर याचे वचनानुसार प्रकार आहेत सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजेच अनेक वचन. तर त्याचा बघा, फर्स्ट पर्सन म्हणजेच प्रथम पुरुष. तर प्रथम पुरुष मध्ये सिंग्युलर हे आय आहे आणि अनेक वचनीमध्ये वी आहे, प्लुरल. त्यानंतर फर्स्ट पर्सन हा स्वतःविषयी वापरला जाणारा प्रकार आहे. त्यानंतर सेकंड पर्सन श्रोत्यांना उद्देशून वापरला जातो तो. त्याच्यासाठी आपण यू हे दोन्ही प्रकारामध्ये आहे, सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये. त्यानंतर थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषी. वक्ते किंवा श्रोते सोडून तिसऱ्याच कोणाविषयी तरी वापरला जातो. उदाहरणार्थ ही, शी आणि इट हे 3 प्रकार सिंग्युलर मध्ये आहेत एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये दे हे आहे. अशा प्रकारे पर्सनल प्रोनाऊनचे प्रकार आहेत आणि आपण याचा नियमित वापर करत असतो. पुढे पाहू आपण दुसरा प्रकार. दुसरा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन याचा अर्थ दर्शक सर्वनाम म्हणजे काहीतरी दाखवण्यासाठी. दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग होतो. धिस हे एकवचनी वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी उपयोग केला जातो धिसचा. उदाहरणार्थ धिस इज अ बॉय, धिस इज अ बुक म्हणजे एक वस्तू दाखवण्यासाठी या ठिकाणी उपयोग केलेला आहे, एक व्यक्ती आणि एक वस्तू. मग दीजचा काय उपयोग होतो? दीज ही जवळची वस्तू एकापेक्षा जास्त असतील किंवा व्यक्ती जास्त असतील, अनेक वचनी जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी केला जातो किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी. दीज आर गर्ल्स अनेक आहेत. दीज आर बुक्स म्हणजे धिस आणि दीज म्हणजे फरक काय आहे? धिस हे एकवचनी आणि दीज हे अनेक वचनी दाखवण्यासाठी उपयोग केला जातो. त्यानंतर आहे दॅट. आता दॅट हे दूरची असलेली व्यक्ती, वस्तू, प्राणी हे दाखवण्यासाठी केला जातो. दॅट ही दूरची दाखवण्यासाठी पण एकवचनी. दॅट इज अ ट्री, दॅट इज अ कॅट. त्यानंतर दोज. आता दोज हे दॅटच्या अनेक वचनी म्हणजेच दूर असलेल्या एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी दोजचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ दोज आर कॅट्स, ट्रीज. दोज आर कॅट्स म्हणजे या ठिकाणी अनेक वचनी पण दूर असलेल्या वस्तू दाखवण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणजेच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन कोणते आहेत? दॅट, दीज, धिस आणि दोज हे आहेत. पुढचा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो.
त्याच्यामध्ये बघा हू, हुज, हुम, विच, व्हॉट या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. हू हॅज बर्थडे, हुज बॉटल इज दिस, हुम डिड यू सी. म्हणजे या ठिकाणी हे जे 3 शब्द आहेत हे काय आहेत? इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. त्याचा पुढील प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच संबंधित सर्वनाम. नामे सोडून सर्वनामे पूर्वी आलेल्या नामासोबत संबंध जोडतात. म्हणजे पूर्वी जो काही नामाचा संबंध आहे तो जोडला जातो. कसा जोडला जातो ते आपण पाहू. हू, हुज, हुम, विच, व्हॉट हे आहेत. मग इथे वाक्य उदाहरण आपण पाहू बघा. दिस इज अ बॉय हू डान्स वेल. तो मुलगा पण कोणता मुलगा? जो चांगला नाचतो. हू डान्स वेल म्हणजे हू हे काय आहे? रिलेटिव्ह म्हणजे संबंध दाखवत आहे. कोणासोबत? धिस सोबत. म्हणजेच पूर्वीच्या सर्वनामासोबत संबंध जोडलेला आहे. त्या ठिकाणी हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. म्हणजेच हू, हुज, हुम, विच, व्हॉट हे दोन्ही प्रकारामध्ये वापरलं जातं. इंटरोगेटिव्ह आणि रिलेटिव्ह. मग तो अर्थानुसार आपल्याला ओळखावा लागतो कोणत्या प्रकारामध्ये. पुढचा प्रकार पाहू आपण इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणजेच अनिश्चित सर्वनामे. तर अनिश्चित सर्वनामे ह्याच्यामध्ये आपण बघू तर सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आले ते निश्चित सांगताच येत नाही. म्हणजे कोणत्या नामाविषयी वापरलेले आहे ते निश्चित सांगता येत नाही. त्याला आपण इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणतो म्हणजे अनिश्चित सर्वनामे. सम, ऑल म्हणजे अनिश्चित आहे. एनीबडी, एनीवन, समबडी, नन, नोबडी, नो वन, अ फ्यू, लिटल, अ लिटल, मेनी, मच, सेव्हरल अशा प्रकारचे जे सर्वनाम आहेत, शब्द आहेत ते आपण त्याच्यानंतर ऑदर्स, अनदर्स हे जे शब्द आहेत याचा उपयोग आपण इनडेफिनाइट प्रोनाउन्स म्हणून केला जातोय कारण हे अनिश्चित आहे. यापुढील प्रोनाउनचा प्रकार आपण पाहू डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे विभाजक सर्वनाम. व्यक्ती किंवा वस्तू यांचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मग कसा केला जातो? तर ईच म्हणजे प्रत्येक, एव्हरीबडी, एव्हरीवन, आयदर म्हणजे दोन्हीपैकी एक, नायदर दोन्हीपैकी कोणताच नाही. आता उदाहरण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल ईच ऑफ देम गॉट बुक. ईच म्हणजे आपण म्हटलेलं आहे प्रत्येक. एव्हरीबडी लाईक्स म्हणजे प्रत्येकाला सक्सेस आवडतो. म्हणजे विभाजन केलेलं आहे या ठिकाणी. आयदर आणि नायदर. आयदर ऑफ यू हॅज टू कम स्कूल, नायदर ऑफ टू बॅग्स इज माइन. म्हणजे हे जे शब्द आहेत हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनचे सर्वनामाचे प्रकार आहेत. पुढचा आहे प्रकार रेसिप्रोकल प्रोनाउन. त्याचा अर्थ होतो परस्पर संबंध दर्शक सर्वनाम. आता हे परस्पर संबंध दर्शवण्यासाठीच याचा उपयोग होतो. उदाहरण दिलेलं आहे ईच अदर आणि वन अनदर. उदाहरणार्थ द टू बॉईज हेल्प ईच अदर. ईच अदर हे काय आलेलं आहे? परस्पर संबंध दाखवण्यासाठी वापरलेला शब्द आहे म्हणजेच तो. आणि दुसरा आहे वन अनदर. फार्मर ऑलवेज हेल्प द वन अनदर. एकमेकाला म्हणजेच एकमेकाला शेतकरी मदत करत असतात. या वाक्यामध्ये ईच अदर आणि वन अनदर हे जे शब्द आहेत ते परस्पर संबंध दर्शवण्यासाठी वापरलेले आहेत. म्हणून आपण याला काय म्हणतो? रेसिप्रोकल प्रोनाउन असे म्हणून याचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे आपण प्रोनाउनचे प्रकार अभ्यासलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.